नमस्कार. आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील प्रकरण 16ला सुरुवात करणार आहोत. याचे शीर्षक आहे चांगल्या सवयींचे नियमित पालन होईल हे सुनिश्चित कसे करायचे. गोष्ट आहे 1993 सालची. कॅनडातील ॲबॉट्सफोर्ड येथील एका बँकेने ट्रेंट डिस्मिड नावाच्या 23 वर्षाच्या स्टॉक ब्रोकर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला नोकरीवर ठेवून घेतले. ॲबॉट्सफोर्ड हे व्हँक्युव्हर या शहराच्या कुशीत वसलेले एक लहान उपनगर आहे. व्हँक्युव्हर हे चांगलेच मोठे शहर असून मोठमोठे उद्योग व्यवसायांचे माहेरघर आहे. लहानशा उपनगरात वाढलेल्या, नव्याने नोकरीवर लागलेल्या तरुण डिस्मिडकडून कोणीच कामाच्या बाबतीत फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. पण त्याने मात्र वेगाने आणि लक्षणीय अशी प्रगती केली, आणि तीही एका साध्या सवयीच्या बळावर. रोज सकाळी कामावर आला की डिस्मिड त्याच्या टेबलावर 2 काचेच्या बरण्या ठेवीत असे. एक रिकामी आणि दुसऱ्या बरणीत पेपर क्लिप्स भरून ठेवलेले असत. स्थानापन्न झाला की तो खातेदार मिळवण्यासाठी, बँकेचे ग्राहक वाढवण्यासाठी संभाव्य व्यक्तींना, कंपन्यांना फोन करायला सुरुवात करीत असे. एक फोन झाला की बरणीतली एक पेपर क्लिप काढून ती त्या रिकाम्या बरणीत टाकत असे. तो हे सत्र असे दिवसभर सुरू ठेवत असे. त्याने मला सांगितले, मी रोज सकाळी बरणीत 120 पेपर क्लिप्स भरून माझे फोन कॉल्स सुरू करीत असे, आणि सगळ्या 120 क्लिप्स या बरणीतून त्या बरणीत जाईपर्यंत मी फोन करत राही. 1.5 वर्षांच्या काळात डिस्मिडने बँकेला थोडके नाही, $50 लाख मिळवून दिले. तो 24 वर्षाचा तरुण स्वतः वर्षाला $75 म्हणजेच आजच्या हिशोबाने $1,25,000 कमवू लागला. त्यानंतर तो फार काळ त्या बँकेत राहिला नाही. त्याला दुसऱ्या एका नामांकित कंपनीत 6 रकमी आकड्याच्या मासिक पगाराची नोकरी मिळाली. याला मी पेपर क्लिप स्ट्रॅटेजी म्हणतो. हेच धोरण विविध रूपात वापरून आपली प्रगती साधलेल्या माझ्या अनेक वाचकांच्या यशोगाथा मी त्यांच्याकडूनच ऐकल्या आहेत. एक लेखिका पुस्तक लिहिताना एक पान लिहून झाले की एक हेअरपिन एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात टाकत असे, तर दुसरा एक माणूस पुशअपचा एक सेट झाला की एक काचेची गोटी इकडून तिकडे टाकत असे. प्रगती होत असताना चांगले वाटतेच, आणि तिची एक पायरी अशा पेपर क्लिप्स, हेअरपिन्स किंवा गोट्यांच्या दृश्य स्वरूपात दिसत राहिली तर आपल्याला आपल्या प्रगतीचा पुरावाच मिळत राहतो. त्यामुळे सवयीला बळकटी येते आणि तात्काळ समाधानात भर पडते. असे दृश्य पुरावे अनेक प्रकारे मिळवता येतात. रोजच्या आहाराची, रोजच्या व्यायामाची डायरी ठेवणे, कार्ड पंचिंग करणे, संगणकावर आलेखरूपात नोंद करणे, पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांकाची नोंद करणे इत्यादी. पण सर्वात चांगला मार्ग ठरतो हॅबिट ट्रॅकर, सवयीची नोंदवही. पुढे लेखकांनी एक शीर्षक दिले, सवयींचा नियमितपणा राखायची पद्धत. हॅबिट ट्रॅकर हा तुम्ही रोज अथवा वेळापत्रकानुसार सवयींचे पालन करता की नाही यावर लक्ष ठेवण्याचा साधा उपाय आहे. सर्वात साधा मार्ग म्हणजे सवय पाळली गेली की कॅलेंडरवर त्या दिवसाच्या तारखेवर फुल्ली मारणे. समजा तुम्ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ध्यानधारणा करीत असाल तर त्या दिवसांच्या तारखांवर फुल्ल्या मारत जायचे. दिवस जातात तसे कॅलेंडरवरील फुल्ल्या किंवा कोऱ्या जागा तुमच्या नियमितपणा अगदी सहज स्पष्ट दाखवतात. हा असा मार्ग अगणित लोकांनी वापरला असेल, पण त्यातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती असेल बेंजामिन फ्रँकलिन. 20व्या वर्षापासून तो कोठेही जाताना बरोबर 13 वैयक्तिक गुणांची यादी घेऊन जात असे. वेळ वाया दवडू नका, सतत उपयुक्त काम करत राहा, फालतू गप्पा टाळा यांसारखे त्या यादीतील सद्गुण वाचून तो सतत स्वतःला ते वर्तनात आणायला लावत असे. दिवसाखेर फ्रँकलिन ती यादी समोर ठेवून दिवसभरातील त्याच्या वर्तणुकीचा आढावा घेत असे. सुप्रसिद्ध विनोदवीर जेरी सिनफिल्ड जवळ बाळगलेल्या वहीत एकामागे एक विनोद लिहित राहायचा. कॉमेडियन नावाच्या माहितीपटात त्याने त्याच्या या हॅबिट ट्रॅकरबद्दल म्हटले आहे,
माझे ध्येय एकच असायचे, रोज विनोद लिहायची साखळी कधी तुटता कामा नये. एखादा विनोद किती चांगला अथवा वाईट लिहिला गेला आहे किंवा तो उत्स्फूर्तपणे लिहिला गेला आहे की नाही याकडे तो फारसे लक्ष द्यायचा नाही. योग्य वेळी ठरलेल्या ठिकाणी उपस्थित राहून विनोदांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्याच्या त्याच्या कार्यातील सातत्यावर लक्ष केंद्रित करायचा. साखळी तुटू देऊ नका हा यातील गुरुमंत्र आहे. ग्राहकांना फोन करण्याची साखळी तुटू देऊ नका. तुमच्या हातून व्यवसायाची व्याप्ती प्रचंड वाढवली जाईल. रोजच्या व्यायामाची साखळी तुटू देऊ नका. तुमच्या अपेक्षांपेक्षा तुम्ही लवकर तंदुरुस्त व्हाल. रोज काहीतरी नवनिर्मिती करण्याची साखळी तुटू देऊ नका. लेखन वा कलानिर्मितीचा तुमचा संग्रह चांगला प्रभावशाली होईल. सवयींची नोंद ठेवून त्यांची साखळी तुटू न देणे हा उपाय फार परिणामकारक आहे, कारण तो वर्तनातील बदलाच्या अनेक नियमांचे एका वेळी पालन घडवतो. तो सवय स्पष्टही करतो, आकर्षक बनवतो आणि समाधानदायकही. त्याचा एक फायदा समजून घेऊया. पहिला फायदा, सवयींची नोंद सवय व तिचा परिणाम स्पष्टपणे समोर आणतो. आधीच्या कृतीची नोंद केली की ती मनाला, शरीराला पुढची कृती करण्याची चालना देते. सवयींची नोंद कॅलेंडरवरच्या फुलांसारखी किंवा तुमच्या रोजच्या आहाराच्या यादीसारखी एक दृश्य साखळीच तयार करते. कॅलेंडरवरील फुल्या पाहताना आजवर सवय कशी पाळली गेली आहे हे तर दिसतेच, कृतीची, सवयीची पुढली वेळही दिसते. ती त्यावेळी करण्याची आठवणही होते. धूम्रपान सोडणे, रक्तदाब कमी करणे यांसारख्या ध्येयाच्या दिशेने करीत असलेल्या प्रगतीची या ना त्या पद्धतीने व्यवस्थित नियमित नोंद ठेवतात. ते तशी नोंद न ठेवणाऱ्यांपेक्षा त्यांच्या ध्येयप्राप्तीत जास्त प्रमाणात यशस्वी होतात. 1600 लोकांच्या केलेल्या एका अभ्यासात त्यांच्यापैकी जे त्यांच्या रोजच्या आहाराची नोंद ठेवत होते ते जे लोक तशी नोंद ठेवत नव्हते त्यांच्यापेक्षा दुपटीने वजन कमी करू शकले. आपल्या वर्तणुकीवर अशा रीतीने सतत, पद्धतशीर, बारीक लक्ष ठेवल्याने त्यात योग्य बदल करण्याची आवश्यकता असेल तर ती तशी केली जाते. नियमित पालनाची तर जणू टोचणीच लागते. अशी नोंद तुम्हाला प्रामाणिक बनवते. आपल्यापैकी बहुतेक जणांचा स्वतःच्या वर्तणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही स्वच्छ, प्रामाणिक, निपक्षपाती नसतो. आपल्याला आपले वर्तन असते त्यापेक्षा जास्त चांगलेच वाटत असते. वर्तनाची नोंद ठेवली की आपल्या दृष्टीवरील गैरसमजाचे पालट दूर होते आणि वास्तव नजरेसमोर येते. बरणीत साठलेले पेपर क्लिप्स त्या दिवशी केलेले अथवा न केलेले काम स्पष्टपणे दाखवते. पुरावाच समोर असला की स्वतःशी सुद्धा खोटे बोलणे शक्य होत नाही. दुसरा फायदा, शीर्षक आहे सवयींची नोंद सवयीत आकर्षकता आणते. कोणत्याही बाबतीत होणाऱ्या प्रगतीची सतत जाणीव ही गोष्ट सर्वात प्रेरणादायी ठरते. आपण आपल्या वाटचालीत प्रगती करतो आहे, पुढे जातो आहोत याचे निर्देश मिळत राहिले तर आपण त्या वाटेने पुढे जायला विशेषत्वाने प्रेरित होतो. सवयींची नोंद प्रगतीचा आलेखही दाखवते आणि तो जर चढता असेल तर त्या सवयीची नुसती आवड नाही, आसक्ती निर्माण होते. लहान सहान यशही त्या आसक्तीला खतपाणी घालते. जेव्हा एखादा दिवस मनात मळब साठलेले असते, तुम्ही काही कारणाने निराश असता त्यावेळी हा फायदा विशेष लक्षात येतो. त्या बिघडलेल्या मनस्थितीत तोवर केलेल्या प्रगतीचा सुद्धा विसर पडतो. पण सवय पाळली गेल्याची, पर्यायाने होणाऱ्या प्रगतीची नियमित लेखी नोंद ते तुमच्या मनावरचे मळब नाहीसे करते. कारण ती नोंद आपण प्रगतीच्या वाटेवर नेमके कुठे आहोत हे तुम्हाला स्पष्ट दाखवते. सवयीचे नियमित पालन होत नसेल
तर रिकाम्या चौकोनांच्याद्वारे ती चूकही आपल्या नजरेत भरते आणि मग तोवर साधलेली प्रगती आपल्याला गमवायची नसते व जाणारा आलेख खाली येऊ द्यायचा नसतो. त्यामुळे आपण जोमाने सवय पालन करू लागतो. तिसरा फायदा शीर्षक आहे सवयींची नोंद समाधान देते. सवयीची नोंद ठेवण्याचा हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. सवय पाळली, ठरवलेले हातून पार पडले याची नोंद हीच एक समाधानाची गोष्ट असते. आज करायच्या कामांच्या यादीतील एका कामावर ते केल्याची खूण करताना, कॅलेंडरवर फुली मारताना, व्यायामाच्या नोंदवहीत नोंद करताना खरोखरच समाधान वाटते. गुंतवणूक ठरल्याप्रमाणे वाढत चालली आहे. पुस्तकांची ठरवलेली पाने लिहून पूर्ण होत आहेत याची जाणीव सुखद असते आणि ती त्या सवयीनुसार जोमाने वागत राहायला अधिकच प्रवृत्त करते. अंतिम परिणामापेक्षा रोजच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्त्वाचे गरजेचे असते आणि ते काम रोजची नोंद व्यवस्थित करते. आरशात तुमचे स्नायू पिळदार दिसत आहेत की नाहीत यापेक्षा रोजचा ठरलेला व्यायाम होतो आहे की नाही याची तुम्ही जास्त काळजी करू लागता. कारण ठरलेला व्यायाम कधीही न चुकवणारी व्यक्ती अशी तोवर पसरलेली तुमची ख्याती तुमची मान ताठ करते, छाती फुगवते, तुम्हाला खुलवते. थोडक्यात सवयीची नोंद. आकडा 1 दृश्य संकेत देऊन तुम्हाला सवय पाळायची आठवण करून देते. आकडा 2 तुम्ही करत असलेली प्रगती समोर दिसत असल्याने तुम्हाला सतत स्फूर्ती मिळत राहते. आता प्रगती थांबता कामा नये हा विचार तुम्हाला सतत प्रोत्साहित करत राहतो. आणि आकडा 3 रोज सवयीचे पालन केल्याची नोंद करताना मनाला समाधान मिळते, मन संतुष्ट होते. शिवाय तुम्हाला तुमची जी ओळख समाजात निर्माण करायची असते, जे ध्येय साध्य करायचे असते, त्या दिशेने रोज पडणारे पाऊलही तुमच्या तत्काळ समाधानात तर भर घालतेच, शिवाय एक खोल आंतरिक समाधानही मिळवून देते. सवयीची नोंद ठेवणे जर इतके उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहे तर मी त्याविषयी सांगायला एवढा उशीर लावला याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. आत्तापर्यंत हा विषय मी काढला नव्हता, कारण बऱ्याच लोकांना ही अशी नोंद ठेवणे म्हणजे जास्तीचे ओझे वाटते. ते म्हणतात, म्हणजे तुम्ही आम्हाला 2 सवयींमध्ये बांधता आहात. एक ठरवलेली कृती करण्याची सवय आणि दुसरी ती केल्याची नोंद ठेवण्याची सवय. नियंत्रित आहाराची सवय पाळताना नाकीनऊ येतात. त्यात रोज पोटात कॅलरीज किती जातात याची नोंद ठेवायची म्हणजे ओझेच. रोज इतके फोन करायचे, इतर काम करायचे आणि त्यातच प्रत्येक फोनची नोंद ठेवायची. त्याचे काय आहे, मी अगदी कमी खाईन, मी जास्त प्रयत्न करीन, मी नक्की लक्षात ठेवीन असे नुसते म्हणणे सोपे असते. मला खूप लोक हमखास सांगतात, मी माझ्या निर्णयांची नोंद ठेवत होतो, पण मी त्याचा केला त्यापेक्षा खूप जास्त उपयोग करायला हवा होता. किंवा मी माझ्या रोजच्या व्यायामाची नोंद ठेवत होतो, पण मी मध्येच सोडून दिली ती सवय. लोकांचेच असे होते असे नाही, मीही त्यातून गेलेलो आहे. मी रोज आहारातून किती कॅलरीज पोटात जातात याची नोंद ठेवायला एक वही केली. त्यात पहिल्या दिवशी नोंद केलीही, पण दुसऱ्या दिवशी ती वही दूरच राहिली. अशी नोंद ठेवणे प्रत्येकासाठीच गरजेचे असते असे नाही आणि आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवण्याचीही आवश्यकता नसते. पण अशी नोंद कोणत्याही स्वरूपात काही काळापुरती देखील ठेवणाऱ्याला तिच्यापासून या त्या पद्धतीने फायदा हा होतोच. मग अशी नोंद ठेवणे सोपे करायला काय करता येईल? पहिले नोंद आपोआप आपणच ठेवली जाईल अशी व्यवस्था करायची. तुम्हाला स्वतःलाच या गोष्टीचे आश्चर्य वाटेल की कितीतरी गोष्टींची तशी नोंद ठेवली जात आहे. तुमच्या क्रेडिट कार्डच्या वापराचा हिशोब येतो, त्यात तुम्ही किती वेळा बाहेर हॉटेलमध्ये खाल्लेत याची नोंद झालेलीच असते.
तुम्ही फिटबिट नावाचे अजब साधन वापरीत असाल तर तेही तुम्ही रोज किती पावले चाललात, किती वेळ झोपलात अशा अनेक निरनिराळ्या गोष्टींची मोजणी व नोंदी करते. तुम्ही किती आणि कोणत्या नव्या ठिकाणांना वर्षभरात भेटी दिल्या याची नोंदही तुमचे कॅलेंडर ठेवते. या अशा माहितीची नोंद कुठे ठेवली जाते हे एकदा समजले की एका ठरलेल्या कालावधीनंतर प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्याला ती तपासायची. ते तपासणीचे काम तुमच्या कामाच्या यादीत लिहून ठेवायचे. रोजच्या रोज नोंदी करण्यापेक्षा हा मार्ग व्यवहार्य आहे. दुसरे, अशी स्वतः हाताने नोंद ठेवण्याची पद्धत अगदी अत्यंत महत्त्वाच्या सवयींपुरतीच मर्यादित असली पाहिजे. अधूनमधून 10 सवयींच्या मागावर राहण्यापेक्षा एखाद्याच विशिष्ट सवयीचे सातत्याने अचूक नोंद ठेवणे चांगले. शेवटचे, अशी नोंद सवयीचे पालन पूर्ण झाल्याबरोबर केली जाईल याची खबरदारी घेतली पाहिजे. नोंद करणे हा त्या सवयीचाच अखेरचा अविभाज्य भागच बनवून टाकायचा. 5व्या प्रकरणात आपण जी सवयीची साखळी ही संकल्पना पाहिली त्याचा उपयोग करायचा. सवयीची साखळी अधिक सवयींची नोंद बरोबर खालील विधान. ते खालचं विधान असं आहे: या माझ्या आत्ताच्या सवयीनंतर मी लगेचच तिची नोंदही करून टाकणार आहे. खाली 3 पॉईंट दिलेले आहेत. त्यातील पहिला, ग्राहकाला फोन करून खाली ठेवला की मी एक पेपर क्लिप या बरणीतून त्या बरणीत टाकणार. दुसरं, जिममध्ये व्यायाम संपला की मी लगेच त्याची माझ्या वहीत नोंद करणार. तिसरं, जेवण झाल्यावर प्लेट डिशवॉशरमध्ये टाकली की मी लगेच काय काय खाल्ले याची नोंद करणार. या अशा जोडणीमुळे सवयींची नोंद ठेवणे सोपे होते. तुम्ही जरी अशी नोंद वगैरे ठेवणाऱ्यांच्यातले नसलात तरी काही आठवडे तुम्ही ही नोंद ठेवून पाहिलीत तर अनेक चांगल्या वाईट गोष्टी तुमच्या लक्षात येतील, तुमचे लक्ष वेधून घेतील. तुम्ही तुमचा वेळ प्रत्यक्षात कसा घालवता ते असे लिखित स्वरूपात पाहणे अनेक वेळा अपेक्षेबाहेर उपयुक्त ठरते हेही तुम्हाला पटेल. प्रत्येक सवयीचा अंतिम बिंदू असतोच. सवयींची नोंद ठेवण्यापेक्षाही एखाद्या चांगल्या सवयीच्या पालनात जर अनियमितपणा येऊ लागला, अडथळे येऊ लागले, ती हातून निसटू लागली तर ती पुन्हा वाटेवर आणण्याची निग्रही योजना आखणे आणि ती प्रत्यक्षात आणणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. पुढे एक शीर्षक आहे: सवय मोडली तर पुन्हा जोडायची कशी. सवय पाळण्याच्या बाबतीत तुम्ही कितीही काटेकोर असाल, अगदी सातत्याने त्यांचे नियमित पालन करीत असाल तरीही आयुष्यात असे काहीतरी घडते ज्यामुळे त्यात व्यत्यय येतो. परिपूर्णता राखणे शक्य होत नाही. कधीतरी अनिवार्य अडचणी निर्माण होतात. तुम्ही आजारी पडता किंवा कामानिमित्त बाहेरगावी जाता. कुटुंबाला जास्त वेळ देण्याची गरज पडते. माझ्यावर जेव्हा अशी वेळ येते, सवय पाळण्यात व्यत्यय येतो, तेव्हा मी स्वतःला बजावतो, पुन्हा चुकू नको. एक दिवस जर सवय पाळली गेली नाही तर लवकरात लवकर मी ती पाळण्याचा प्रयत्न करतोच. एखाद्या दिवशी व्यायाम केला जात नाही पण मी 2 दिवस ओळीने तसे होऊ देत नाही. एखाद्या वेळी एक संबंध पिझ्झा खाल्ला जातो पण मग मी पुन्हा पथ्य मोडणार नाही याची काळजी घेतो. चूक होतच नाही असे नाही, एखाद्या वेळी होते, पण ती दुसऱ्यांदा टाळणे नक्कीच शक्य असते. एकदा खंड पडला तरी मी लगेच पुन्हा साखळी सुरू करतो. एक चूक काही तुमचे कायमचे नुकसान करीत नाही, परंतु त्या एका चुकीच्या पाठोपाठ अनेक चुका होत राहतात. एकदा झालेली चूक हा अपघात समजता येतो, पण दुसरी चूक ही निराळ्याच सवयीची सुरुवात ठरू शकते. जिंकणाऱ्यांच्यात आणि हरणाऱ्यांच्यात हाच फार मोठा फरक असतो. सगळेच कधीतरी चुकतात, कमी पडतात. एक दिवस व्यायाम चुकवतात, कामात गडबड करतात, पण जिंकणाऱ्यांच्याच बाबतीत जेव्हा असे होते तेव्हा ते ताबडतोब ती चूक भरून काढतात.
लगेच सगळे पुन्हा पूर्वीसारखे नियमित काटेकोरपणे सुरू करतात. लगेच जोडली गेली तर सवय मोडली असे होत नाही. मला माझी एखादी सवय 100% ठरवलेल्या वेळापत्रकानुसार पाळता आली नाही, हवी तेवढी परिपूर्ण पद्धतीने पाळता आली नाही, तरीही हे तत्त्व इतके महत्त्वाचे आहे की ते मात्र मी पाळेनच. बऱ्याच वेळा आपण दोन टोकाच्या गोष्टी करतो. सवयी नेटाने नियमितपणे पूर्णपणे पाळतो किंवा त्यात खंड पडतो आहे, चालढकल होत आहे असे कारण सांगून त्या पाळायच्या पूर्णपणे सोडूनच देतो. एखाद 2 वेळा नाही सवय पाळली गेली तर ती काही फार मोठी अवघड समस्या नसते. ती सवय माझ्या हातून नीट नियमित पाळली जात नाही म्हणून मी ती सोडूनच देतो. हा पवित्रा ही फार मोठी आणि अतिशय अवघड समस्या असते. कामात अडकले किंवा दिवसच वाईट उगवला तरीही सवय पाळायला योग्य वेळी योग्य जागी हजर राहणे या गोष्टीला किती अपार मोल आहे हे आपल्या ध्यानात येत नाही. चांगले दिवस जेवढे सुख देत नाहीत तेवढे वाईट चुकलेले दिवस दुःख देतात. तुमच्या जवळच्या $100 50% भर पडली की त्याचे $150 होतात. तेच $150चे $100 व्हायला फक्त 33%च नुकसान पुरते. म्हणजेच 33%चा तोटा टाळणे हे 50% फायदा मिळवण्याच्या तोडीचेच असते. चार्ली मंगर हा बडा उद्योगपती गुंतवणूकदार म्हणतो, मुद्दल चक्रवाढीने वाढवण्याचा पहिला नियम. कारण नसताना मुद्दलात भर टाकण्यात खंड पाडू नका. तेव्हा व्यायामातील खंड, सवय पालनातील व्यत्यय हे महत्त्वाचे असतात. कारण ते व्यायामाला, सवय पालनाला अधिक जोर देतात. त्यांचे महत्त्व वाढवतात. लाभामध्ये भरच घालतात. हवे तसे परिपूर्ण करता आले नाही तरी काहीतरी थोडे का होईना 10 बैठका, मैदानाला 5 फेऱ्या, 1 पुशअप ते सुद्धा करणे फार मोठे असते. क्वचित तोटा झाला तरी मुद्दलात भर घालणे बंद करू नका. आणखी एक, व्यायाम करताना काय काय होते, व्यायाम किती होतो याला तितके महत्त्व नाही जितके तुम्ही एक व्यायाम न चुकवणारी व्यक्ती अशी तुमची ओळख तयार होणे आणि ती तुम्ही टिकवून ठेवणे याला महत्त्व असते. सगळे सुरळीत चाललेले असते तेव्हा रोजच्या रोज व्यायामाला जाणे सोपे असते. पण एखाद्या दिवशी जाऊ वाटत नसताना, काही अडचणी असताना सुद्धा आवर्जून व्यायामाला जाणे, त्या दिवशी नेहमीसारखा नाही झाला व्यायाम तरीही थोडाच वेळ करता आला तरीही ते फार महत्त्वाचे ठरते. 5 मिनिटे जिममध्ये जाण्याने नाही पुरेसा व्यायाम होत, पण तुमची ओळख टिकून राहते, द्विगुणित होते. परिपूर्ण नाही तर काहीच नाही हे वर्तनाचे, सवय पालनाचे धोरण तुम्हाला पथभ्रष्ट करू शकते. परंतु जेव्हा तुम्ही सवयींची नोंद ठेवता तेव्हा आणखी एक धोका संभवतो, तो म्हणजे चुकीच्या गोष्टींची नोंद करणे. पुढे एक शीर्षक दिले, केव्हा सवयींची नोंद करावी आणि केव्हा करू नये हे जाणून घेणे. समजा तुम्ही एका रेस्टॉरंट चालवित आहात आणि तुम्हाला तुमचा शेफ चांगले काम करतो की नाही ते जाणून घ्यायचे आहे. त्याचा एक मार्ग आहे रोज तेथे येऊन जेवण घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येची नोंद ठेवणे. संख्या वाढती दिसली तर शेफच्या हाताला चव असली पाहिजे. संख्या कमी होऊ लागली तर ती तितकीशी चांगली नसली पाहिजे. परंतु ही ग्राहकांची संख्या, रोजचा गल्ला यातील वाढ अथवा घट ही एकच पद्धत शेफच्या कामगिरीचे पूर्ण आणि खरे परीक्षण करण्यास पुरेशी ठरणार नाही. ग्राहक येतात, जेवतात, बिल देतात, याचा अर्थ त्यांना जेवण आवडलेलेच असेल असा होत नाही. जेवण आवडले नाही म्हणून बिल दिले नाही असे सहसा होत नाही. ग्राहकांची संख्या वाढते, त्याला तुमच्या जाहिराती, काही सवलती वा अन्य काही असंबंधित गोष्टीही कारणीभूत होत असतात. नुसती ग्राहकांची संख्या किंवा रोजची मिळकत
एवढेच न मोजता जर लोके मागवलेले काही पदार्थ न संपवता न खाता तसेच डिशमध्ये ठेवून देतात का यावर लक्ष ठेवणे किंवा किती लोक जेवणावर खुश होऊन भरपूर टीप देतात याची नोंद ठेवणे हाही एक चांगला मार्ग ठरू शकतो. नोंद ठेवण्यातील एक उणीव ही असते की आपण परिणामांपेक्षा हेतुसिद्धीपेक्षा आकड्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे मूल्यमापन जर दर तिमाहीच्या अखेरीला तुम्ही किती रकमेचा धंदा मिळवून देता यावर केले जाणार असेल तर तुम्ही विक्री आणि त्यातून मिळणारे उत्पन्न जास्तीत जास्त कसे वाढेल, हिशोब कसा अचूक ठेवला जाईल याकडे विशेष लक्ष द्याल. वजनाच्या काट्यावरचा आकडा किती कमी दाखवतो यावर तुमचे यश मोजले जाणार असेल तर तुम्ही त्यासाठी सर्व बाजूंनी मोर्चे बांधाल. आहारावर कडक नियंत्रण ठेवाल. फक्त फळांचे आणि भाज्यांचे रस पिऊन राहाल. मेद कमी करणाऱ्या गोळ्या खाण्याचा सपाटा लावाल. खेळ कुठलाही असो त्यात जिंकायचे हा मानवी मनाचा उपजत गुणधर्म असतो. हा धोका प्रत्येक बाबतीत दडलेला असतो. आपण अर्थपूर्ण उपयुक्त असे काम करण्यापेक्षा नुसते तासनतास राबण्याला महत्त्व देतो. आरोग्य सुधारते की नाही याची काळजी करण्यापेक्षा 10,000 पावले चालून होतात की नाही याचीच जास्त चिंता करतो. आपण मुलांना काय शिकवतो? परीक्षा पास होण्याच्या युक्त्या, त्यासाठीच्या चाचण्या. आपण त्यांच्यामध्ये नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छा आणि त्याबद्दलचे कुतूहल कसे निर्माण होईल, ते वाढीला कसे लागेल, त्यांना सखोल विचार करण्याची सवय कशी लागेल याकडे जराही लक्ष देत नाही. थोडक्यात काय, जे आणि जसे मोजले जाते ते त्या पद्धतीने जास्त कसे भरेल हेच आपण बघतो. त्यामुळे चुकीची पट्टी वापरली तर चुकीच्याच वर्तनाचे शिक्षण दिले जाते. याला काही वेळा गुडहार्टचा नियम म्हणून ओळखले जाते. सुप्रसिद्ध इंग्लिश अर्थशास्त्रज्ञ चार्ल्स गुडहार्ट याचे नाव दिला गेलेला तो नियम असा आहे. गुणांच्या मागे लागले की गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. मोजमाप हेच जेव्हा लक्ष होते तेव्हा ते गाठण्यासाठी काहीही केले जाते. जेव्हा मूल्यमापनाचे निकष लक्ष साध्य करण्याचे मार्ग दाखवतात, त्याचे नेमके रूप, त्याचा आवाका दाखवतात, तेव्हा ते मूल्यमापन खरे उपयुक्त ठरते. अन्यथा नुसत्या आकड्यांमधल्या मोजमापाचे निकष तुम्हाला त्या आकड्यांच्या मागे धावायला लावतात, पछाडून टाकतात. मूल्यमापनाच्या अनेक घटक असलेल्या पद्धतींपैकी आकडा हाही केवळ एक घटकच असतो. आजच्या आकड्यांच्या स्वरूपातील माहितीवर चालणाऱ्या जगात साहजिकच आपणही आकड्यांनाच महत्त्व देतो. ज्या आकड्यात मोजता येत नाही अशा अनमोल गोष्टींना त्यांची रास्त किंमत देत नाही. आपण अशीच गैरसमजूत करून घेतो की जे आकड्यात मोजता येते तेवढेच अस्तित्वात असते. परंतु आकड्यात मोजता येते या गुणधर्मामुळे काही ती गोष्ट सर्वात महत्त्वाची होत नाही. तसेच जी गोष्ट आकड्यात मोजता येत नाही तीही क्षुल्लक, जराही महत्त्वाची नसलेली होत नाही. हे सगळे यासाठी सांगितले की सवयींची नोंद ठेवणे या गोष्टीलाही वाजवी महत्त्वच दिले जायला हवे. योग्य ती जागा द्यायलाच हवी. सवयींचे पालन केल्याची नोंद ठेवून आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवणे ही कोणालाही समाधान देणारीच गोष्ट आहे. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की फक्त आकडे म्हणजे सर्वस्व नाही. शिवाय प्रगतीचा आढावा घेण्याच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत आणि बऱ्याच वेळा अगदी निराळ्याच गोष्टींकडे लक्ष पुरवणे फार उपयुक्त ठरते. म्हणूनच वजन कमी करण्याच्या बाबतीत काट्यावर न मोजता येणारे यशही परिणामकारक ठरू शकते. वजनाच्या काट्यावरचा आकडा हट्टीपणाने कमी होत नसेल तरीही जर तुम्ही त्याच्यावरच लक्ष केंद्रित करून बसलात तर तुमचा व्यायामाचा, पथ्ये पाळण्याचा उत्साह ओसरेल.
पण जर तुम्ही तुमची तुकतुकीत दिसू लागलेली त्वचा, सकाळी लवकर येणारी जाग, वाटणारा उत्साह आणि ताजेपणा, शृंगारातून मिळणाऱ्या आनंदात झालेली वाढ अशा वजन कमी झाल्याच्या अन्य खुणांची नोंद घेतलीत तर तुम्ही जोमाने प्रयत्न सुरूच ठेवाल. सुधारणांचा मागोवा घेण्याच्या अशा पद्धतीही वैध असतात. काट्यावरील आकडा जर प्रेरित करत नसला, उत्तेजित करीत नसला तर कदाचित हीच वेळ अशा प्रगतीदर्शक खुणांवर लक्ष केंद्रित करायचे आहे हे समजले पाहिजे. सवयींच्या पालनामुळे झालेल्या सुधारणा, साधलेली प्रगती, ज्या कोणत्या पद्धतीने मोजत असाल, त्याची नोंद ठेवत असाल, ती नोंद, ते मोजमाप यामुळे ती सवय अधिक समाधानदायक बनते हे निसंशय. प्रत्येक मोजमाप तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करीत आहात याचा लहान मोठा पुरावा देत राहते आणि त्यामुळे आपण चांगले काम करीत आहोत या भावनेचा छानसा आनंदही देते. अशा प्रकारे आपलं प्रकरण संपलेलं आहे. भेटूया पुढच्या प्रकरणात. धन्यवाद.